नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं समन्वय सिंथेसिसमध्ये. खूप दिवसांनी हा व्हिडिओ बनवतो कारण की मला काही पुस्तकांचा जर अभ्यास करावा असा वाटला आणि ती पुस्तकं फार महत्त्वाची आहेत. एक एडवर्ड बर्नेसचा मला पेपर सापडला आणि खूप चांगला महत्त्वाचा आहे आत्ताच्या कॉन्टेक्स्टमध्ये. एस्पेशली हा निवडणुकांचा सीझन आहे आणि या निवडणुकांच्या सीझनमध्ये आपल्याला कळणं आवश्यक आहे की समाजाचं मत कसं तयार केलं जातं. तर ह्या पेपरचं नाव आहे मॅनिप्युलेटिंग पब्लिक ओपिनियन अँड व्हाय अँड द हाऊ. लोकांचं जनमत कसं तयार केलं जातं आणि ते जनमत तयार करताना कुठल्या कुठल्या व्हेरिएबल्सचा विचार केला जातो आणि का ते केलं जातं, मुळात जनमत का तयार करावं लागतं. हा पेपर मी त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो, नक्की तुम्ही वाचा, तुम्हाला आवडेल. मी फक्त त्याच्या काही की ज्या आयडियाज आहेत त्या फक्त तुमच्या डोळ्यासमोर ठेवतो जेणेकरून तुम्हाला त्याची एक कॉन्टेक्स्ट समजेल. कारण की पूर्ण पेपर एक साधारण 15 पेजेसचा आहे आणि आता तेवढा वेळ कोणालाच नसतो. तर त्याचं जे पहिलंच वाक्य आहे ते फार महत्त्वाचं आहे. त्याच्यामध्ये तो म्हणतो की पब्लिक ओपिनियन is subject to a variety of influences that develop and alter the views on nearly every phase of life today. Religion, science, art, commerce, industry are in state of motion. तर त्याने पहिली गोष्ट जी आयडेंटिफाय केलेली आहे ती म्हणजे जे आपलं जनमत असतं, जे पब्लिक ओपिनियन असतं, त्याच्यामध्ये वेगवेगळे फॅक्टर्स इन्फ्लुएन्शियल असतात. मग त्याच्यात धर्म, सायन्स म्हणजे शास्त्र विज्ञान, कॉमर्स, कला, आर्ट, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या एका स्टेट ऑफ मोशनमध्ये असतात. सतत त्याच्यात काही ना काहीतरी बदलत होत असतं. पण याच्या विरोधात काय असतं, समाज हा एक स्टॅग्नंट वेमध्ये विचार करत असतो. समाज हा नेहमी त्याच्यामध्ये एक जडत्व असतं, एक इनर्शिया असतो आणि तो इनर्शिया काढून टाकण्याची जबाबदारी जी जबाबदारी असते किंवा जी संधी मिळते काही लोकांना म्हणते, हे काही इंडिव्हिज्युअल्स असतात की ज्यांच्याकडे स्ट्रॉंग कन्व्हिक्शन आणि डिझायर्स असतात. त्याने वाक्य काय वापरलंय लक्षात घ्या. द inertia of society and institutions is constantly combated by activity of individuals with strong convictions and desires. की ज्याच्याकडे ती इच्छाशक्ती आहे, ज्याच्याकडे ती इच्छा आहे की हा बदल घडवला पाहिजे, याच्यात बदल घडला पाहिजे, ती लोक हे पब्लिक ओपिनियन तयार करत असतात सतत. याचं खूप चांगलं उदाहरण देतो तुम्हाला, सगळ्यांना आवडेल, सगळ्यांना समजेल असं. छत्रपती शिवाजी महाराजांचं आपण उदाहरण घेऊया. त्यांचा ज्या काळात जन्म झाला त्यावेळी परिस्थिती काय होती, त्यावेळी मराठी माणसाची परिस्थिती काय होती, आपली जी संस्कृती होती त्याच्यावर सगळीकडनं अटॅक चालले होते. पण ते स्वतःहून त्यांचं स्ट्रॉंग कन्व्हिक्शन होतं की मला हिंदवी साम्राज्य उभं करायचं. त्यांनी वयाच्या 16 वर्षी ठरवलं आणि तशी त्यांनी तयारी सुरुवात केली आणि त्या स्ट्रॉंग कन्व्हिक्शन असल्यामुळे हळूहळू जनमतामध्ये फरक पडला. पुढचं एक फार महत्त्वाचं वाक्य आहे ते म्हणजे सिव्हिलायझेशन हाऊएव्हर इज लिमिटेड बाय इनर्शिया. या समाजामध्ये, या संपूर्ण संस्कृतीमध्ये जडत्व असतं. वी रिपीट कॉन्स्टंटली अवर बिलीफ्स अँड हॅबिट्स अंटिल दे बिकम क्युम्युलेटिव्ह रिग्रेसिव्ह फोर्स. आपण ज्याला संस्कृती म्हणतो ना, एक मस्त वाक्य आहे, व्हॉट वी कॉल कल्चर इज जस्ट पिअर प्रेशर फ्रॉम डेड पीपल. आपले जे पूर्वज आहेत त्यांचं पिअर प्रेशर म्हणजे हे आपली संस्कृती आहे आणि ही संस्कृती कोणतरी बदलायला एखादी व्यक्ती यावी लागते. पुढचं वाक्य फार महत्त्वाचं आहे, लक्षात घ्या. आवर ॲटिट्यूड टुवर्ड सोशल इंटरकोर्स, टुवर्ड इकॉनॉमिक्स, टुवर्ड नॅशनल अँड इंटरनॅशनल पॉलिटिक्स कंटिन्यूज पास्ट ॲटिट्यूड्स अँड स्ट्रेंथन्स देम अंडर द फोर्स ऑफ ट्रॅडिशन. आपण ज्याला संस्कृती, कल्चर वगैरे समजतो, आपण तेच रिपीट करत राहतो आणि आपल्याला असं वाटतं की हेच सत्य, हीच आमची संस्कृती, आम्ही हेच करणार आणि यालाच आपण शहाणपण समजतो. मग कोणतरी एक व्यक्ती यावी लागते छत्रपती शिवाजी महाराजांसारखी की ते चॅलेंज करते की तू हा विचार असा का करतोस, तू गुलाम का राहिलायस, तुला हेच सत्य का वाटतंय. आणि हळूहळू ती व्यक्ती त्या समाजामध्ये बदल घडवते. पण ते काय पहिल्या वेळी एकदम चला ठरलं आणि
लगेच दुसऱ्या दिवशी बदल घडवले असं काय आहे? सोपं नाही आहे. त्याच्याशी निगडीत एक पॅराग्राफ त्याने मस्त लिहिलेला आहे एडवर्ड बर्नेसने. तो म्हणजे नॅरोली डिफाईन्ड public opinion represents the thought of any given group of society at any given time toward a given object. जनमत म्हणजे काय? लक्षात घ्या की एखाद्या गोष्टीकडे एखाद्या वेळी समाजाचा बघायचा दृष्टिकोन म्हणजे जनमत असतं. उदाहरणार्थ आपला समाजातील स्त्रियांकडे बघायचा एक दृष्टिकोन आहे, पुरुषांकडे बघायचा एक दृष्टिकोन आहे, समाजातल्या राजकारणी लोकांकडे बघायचा एक दृष्टिकोन आहे. तो का तयार झाला? त्याची काही कारण आहेत. आता त्या वेगवेगळ्या वेळी घेऊ आपण उदाहरण. पण पुढचं एक फार महत्त्वाचं वाक्य ते मी सांगतो आणि थांबतो. ते म्हणजे न्यू आयडियाज, न्यू प्रेसिडेंट्स आर कंटिन्युअली स्ट्रायव्हिंग फॉर अ प्लेस इन द स्कीम ऑफ थिंग्स. Very often these ideas are socially sound and constructive and put an end to worn out notions. Usually they are minority ideas. For naturally, but regrettably, majority ideas are most often old ones. Public opinion is slow, reactionary, and does not easily accept new ideas. जे समाजाचं स्थिती असते ते नवीन आयडियाजना लगेच वेळ देत नाही. या ज्या नवीन आयडियाज असतात त्या मायनॉरिटीमध्ये असतात. मायनॉरिटी याचा अर्थ मायनॉरिटी समाजात नव्हे, फार थोड्या असतात आणि त्यांना कोणी फारसं सपोर्ट करत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांनी ठरवलं की लगेच सगळ्यांनी सपोर्ट केला का? नाही. आंबेडकरांना केला का? नाही. शाहूंना केलं काय? सावरकरांना कोणी केलं का? टिळकांना कोणी केलं का? कोणीच केला नाही. आज ज्यांना आपण महात्मा म्हणतो त्या लोकांना एकेकाळी कोणीही विचारत नव्हतं. सगळा समाज त्यांना विरोधच करत होता. आणि इथेच जी पुढची ट्रिक आहे ती येते, ती म्हणजे खरं अर्थाने जनमत कसं तयार करायचं. तुम्ही पुढच्या भागात घे. थँक्यू.